माध्यमातून शाळेला सुद्धा एवढी सुंदर असा हे रंग दिला आणि आपल्या शाळेची नवीन्यपूर्ण सजावट म्हणजे शाळेच्या ह्या 4 खोल्यांना रंग रेल्वेचा दिल्यामुळं आपली ही जिल्हा परिषद एक्सप्रेस, जिल्हा परिषद शाळा जकीपुरवाडीची एक्सप्रेस तयार झाली आहे। गुणवत्तेमध्ये आता ही आपली एक्सप्रेस तालुक्यामध्ये पहिला, जिल्ह्यामध्ये देखील आता नंबर घ्यायला आपली एक्सप्रेस पुढे जात आहे। एक दिवस आपली शाळा प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेईल आणि तुमच्या आशीर्वादाने पुढे जाईल, अशा पद्धतीचं मी आज या हर घर तिरंगाच्या ध्वजारोहणाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने मी सगळ्या शिक्षकांच्या वतीने सांगतो। काल तुम्ही फोटो बघितला असताल मुलांना एवढा आनंद वाटत आहे। ते राठोड सरांनी तरी हे गवत वगैरे हे पूर्ण हे होण्यासाठी त्यांनी औषध आपल्या पाठीवर ते फवारा पाटलाकडून घेऊन सगळा गवतावर त्यांनी फवारणी केली। विद्यार्थी त्यांच्या सोबतीने फळ्याला ब्लॅकबोर्डला रंग लावले आणि सगळ्याच कामात शिक्षक विद्यार्थी आमचे हिरिरीने सहभाग घेत आहेत आणि सगळेच आपल्या शाळेचे कामं पुढे ठेवण्यासाठी आमचे सगळे शिक्षक पुढाकार घेत आहेत। तुमची साथ आमच्या सोबत असू द्या। तुम्ही दर महिन्याच्या बैठकीला पालकांना अवश्य घेऊन या, आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती बघा आणि जो गैरसमज आहे की जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा गुणवत्तेमध्ये कमी आहेत असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांना तुम्ही आणून शाळा दाखवा, आपले विद्यार्थी दाखवा, त्यांच्या वह्या दाखवा, त्यांचा अभ्यास दाखवा। नक्कीच आपले विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत आणि हा बदल झालेला आहे। तुम्ही जर म्हणलो बदल झालाय तर बाकीचे लोक सुद्धा बदल झालाय म्हणतील आणि आपल्या शाळेचा गौरव आपणच वाढवणार आहोत। आमच्या अंगणवाडीतही ज्या ह्या लहान लेकरांना बालवयामध्ये शिक्षणाचे चांगले धडे दिलेले आहेत, त्याच्यामुळं हे आमची ही शाळा सुंदर 8वी पर्यंतची इथे सजून तुम्हाला दिसत आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांनी ह्या विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे। आपण किती चांगलं काम केलं हे ह्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीमधून दिसत आहे। मी या निमित्ताने सगळ्या विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने आज तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या व अमृत महोत्सवाच्या हर घर तिरंगा अभियानाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो। यानंतर मी श्यामकांत पाटील यांना विनंती करतो की 2 शब्द आपण मुलांना शुभेच्छा द्यावं।